आजचा हा प्रसाद प्रताप बंडा चौले यांच्याकडून आहे। तर हा प्रसादाची प्रथा 2020पासून पडलेली आहे। तर ह्या देवळाची स्थापना 1950 साली झालेली आहे। ह्या पहिले पुजारी कृष्णा काशीद असे होते, त्यानंतर निवृत्ती काशीद होते, त्यानंतर आता मानसिंग काशीद हे पूजा करत आहेत। आणि पारंपरिक कुरडू गावावर या देवीचा आशीर्वाद असल्यामुळे आमच्या गावातील सर्व मंडळी या देवीला जागृत देवस्थान असे मानतात आणि सर्व गावकरी अगदी मनोभावे या मंदिरात प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आरती पूजा महाप्रसाद असे सर्व काही चालू आहे। या देवीवर अत्यंत अशी भावपूर्वक श्रद्धा या आमच्या गावकऱ्यांची असल्यामुळे पहिल्या 1950च्या साली ज्यावेळी यात्रा चालू झाली त्यावेळी आमच्या जुन्या वरिष्ठ म्हणजे वयस्कर माणसांनी 5-5 तमाशे ठेवले। असं त्यानंतर आम्ही सुद्धा एक तमाशा ठेवून या देवीचा चैत्र पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात यात्रा सादर करतो। त्यावेळी सर्व गावकरी सर्व आनंदान एके ठिकाणी खेळीमेळीत मोठ्या उत्साहानं ही यात्रा स्थापन करतात आणि आबा गलगले चौंदलगा हे इथं येऊन त्यांचे कोतवाल त्यांचे सहकारी असे जवळजवळ 50भर माणसं इथं येतात। त्यांची सेवा आम्ही 4 दिवस अगदी मनोभावे करतो आणि चौंदलगाच्या यात्रेला सुद्धा आमच्या गावातील मंडळी मुलं अगदी मोठ्या थाटामाटान जवळजवळ 50 बैलगाडी या सौंदतीला 4 मोठ्या एसट्या अशा थाटामाट अतिशय श्रद्धा या रेणुका देवीवर आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये खाली कृष्णादाचं मंदिर एक श्री शेषनारायणचं मंदिर पलीकडल्या वर्षी त्याची स्थापना केली आहे। आता ह्या अखंड भागात कुठेही शेषनारायणची मूर्ती बघायला मिळणार नाही। तर ह्या कुरडू गावामध्ये शेषनारायणची मूर्ती ही तलावात बघायला मिळते। हनुमान मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, अशी बरीचशीच मंदिर आहेत आणि सर्वच देवदेवतांनी या कुरडू गावाची श्रद्धा आहे। कुरडू गाव अगदी सुखी आणि संपन्न आहे। अगदी खेळीमेळीत एकामेकांसंग वागतात, सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे करतात। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।